चला तर मंडळी, आवाज ऐकताय ना, दिसायला किती सुंदर दिसतंय. आवाजावरनं पदार्थ ओळखा. मुलांच्या शाळेला सुट्ट्या आणि मुलं नवनवीन पदार्थ मागणार नाही असं कसं होईल बरं? विहान म्हटलं, आई पास्ता खायचा पण नेहमीचा नको, काहीतरी वेगळं कर. म्हटलं ठीक आहे. विहानला पास्ता द्यायचा म्हटल्यावर माझा एकच पास्तावर विश्वास आहे, तो म्हणजे दिसानो 100% दुर्रम विथ सेमोलिना पास्ता. इथे मी मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे. उकळत्या पाण्यात 1 कप पास्ता घातला. थोडं तेल आणि मीठ घालून पास्ता छान असा शिजवून घ्यायचा आहे. आज आपण मस्त बेक पास्ता करणार आहोत. चीजी, क्रीमी, यमिलिशियस होतो. तर सुंदर असा हा पास्ता शिजलेला आहे. चमच्यावर घ्यायचा आणि दाबून पाहायचा. अगदी मऊसूत शिजलाय. गाळणीवर काढूया. वरतून एकदा गार पाणी घालूया म्हणजे चिकटणार नाही. पाणी निथळायला ठेवू. मसाला किंवा सॉस करण्यासाठी कढईमध्ये बटरमध्ये कांदा घातला. कांदा लालसर परतायचा. कांदा लालसर झाला. टोमॅटो आणि शिमला मिरची घालायची. आवडत असल्यास ब्रोकोली, बेबीकॉर्न तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वाढवू शकतात. 1-2-3 मिनटं ते चांगलं परतलं. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आणि पास्ता मिक्स घातलं किंवा मिक्स हर्ब्स, ओरिगॅनो वगैरे तुम्ही घालू शकतात. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून 2-3 मिनिटे परतून घ्यायचं. आता यामध्ये 2 चमचे पिझ्झा पास्ता सॉस मी घातलेला आहे आणि 2 टेबलस्पून टोमॅटो केचप घालते. फक्त टोमॅटो केचप घालतानाची ती क्लिप तेवढी मिस झाली. आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटे परतून घ्यायचं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि 2-3 मिनिटे हा सॉस आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं. आपण सॉस घातलेले आहे आणि चीजसुद्धा वापरणार आहोत. त्याच अंदाजाने मीठ घालायचं. इथे आपला बेक पास्ता करण्यासाठीचा सॉस तयार झालाय. गॅस बंद करायचा. पास्ता सुद्धा आपला शिजलेला आहे. पटकन OTG प्रीहीट करायला घेऊ आणि पास्ता असेंबल करू. इथे मी आज अगारो मार्वल 48 लिटर 2000 वॅटचा OTG वापरते. यामध्ये बेकिंग पॅन, ग्रिल रॅक, रोटेसरी रॉड, रोटेसरी हँडल आणि बेक पॅन हँडल आपल्याला मिळतं. 200 डिग्री सेल्सिअसवर कन्व्हेक्शन मोडवर टॉप अँड बॉटम बोथ हीटिंग एलिमेंट्स ऑन करून 10 मिनिटांसाठी मी OTG प्रीहीट करून घेणार आहे. तुम्हाला OTG घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. मी यात बऱ्याचशा रेसिपी दाखवल्या. मला खूप आवडला, तुम्हीसुद्धा घ्या. पास्ता बेक करण्यासाठी इथे मी OTG सेफ ग्लास बेकिंग ट्रे घेतलेला आहे. तुम्ही ऐवजी केक टीनमध्ये वगैरे सुद्धा करू शकतात. आता बेसला आपल्याला अर्धा सॉस घालायचा आहे, जो आपण तयार करून घेतला आहे. त्यानंतर जो आपण पास्ता शिजवून घेतला आहे तो अर्धा पास्ता यावर घालायचा. म्हणजे आधी सॉसचा लेअर, मग पास्त्याचा लेअर. या पद्धतीने अर्ध्या पास्त्याचा लेअर लावला. त्यानंतर परत आपल्याला हा संपूर्ण सॉस घालायचा आहे. सॉसने हा पास्त्याचा लेअर संपूर्ण कवर करून घ्यायचा आहे. आपण या पद्धतीने असेंबल करतोय ना, हा बेक पास्ता खूप मस्त लागतो. सगळीकडे सगळे फ्लेवर्ससुद्धा छान असे मिक्स होतात. हे व्यवस्थित हलक्या हाताने लेअरिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटलं, फक्त बिर्याणीचं लेअरिंग करतात का? एकदा तुम्ही हा बेक पास्ता करून पहा, अप्रतिम असा होतो. आता यावर मी मॉझरेला डाइस चीज घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही चीज घालू शकतात. थोडं चीज घातलं आणि उरलेल्या पास्त्याचं परत एकदा लेअरिंग करून घेतलेलं आहे. तुमचा टीन किती मोठा आहे किंवा बेक ट्रे किती मोठा आहे त्यानुसार तुम्ही पास्ता बनवू शकतात. यामध्ये 1 कप पास्त्याचं छान होतं. आता घातलेल्या पास्त्यावर भरपूर असं मॉझरेला डाइस चीज मी घालते आणि चीजने ते कवर करायचं. सीझनिंगसाठी थोडेसे चिली फ्लेक्स आणि पिझ्झा पास्ता मिक्स, ऑरेगॅनो, मिक्स हर्ब्स वगैरे जे काही असेल ते यावर घालायचं. हा आपला बेक पास्ताचा ट्रे तयार आहे. पास्ता बेक करूया. असेंबल करेपर्यंत OTG 10 मिनिटे प्रीहीट झालेला आहे. त्यामध्ये हा ट्रे ठेवायचा. सगळ्या सेटिंग आपण आधी केलेल्या आहे. 200 डिग्रीवर 20 मिनिटे मी याला बेक करून घेणार आहे. छान असा इथे आपला पास्ता बेक होतोय. बेक झाल्यानंतर तुम्हाला दाखवते, घरभर सुगंध खूप सुंदर दरवळतो. जसं जसं हा बेक होतोय ना, खूप सुंदर कमालीचा सुगंध येतो. बरोबर 20 मिनिटे बेक केले. बेक झाल्यावर बेलसुद्धा वाजली. काय सुंदर रंग आलेला आहे आणि चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो. आवाज तुम्ही ऐकताय, अगदी मस्त. वरतून हे चीज क्रिस्पी झालं आहे, आतून अगदी क्रीमी आहे. तुम्ही हवं तर या सॉसमध्ये ना फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकतात, पण मला
मला खूप हेवी करायचं नव्हतं. चीझी क्रीमी बेक पास्ता तयार झालेला आहे. याआधी मी 4 वेगवेगळ्या बेकिंगच्या रेसिपी दाखवल्या आहेत, त्यांचेसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर ट्राय करा. तुम्हाला आजची ही बेक पास्ताची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून कळवा. तुम्ही आधी हा कधी ट्राय केला आहे का ते सुद्धा सांगा. ट्राय केलं नसेल तर एकदा जरूर ट्राय करा. सगळे नक्कीच आवडीने खातात. आमच्या घरात सुद्धा सगळ्यांना हा चीझी क्रीमी बेक पास्ता खूप आवडला, कारण चवीला तितका अप्रतिम होतो. तर मंडळी, आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा.